माळशिरस तालुक्याचा जर विचार केला तर माळशिरस तालुक्याची जडणघडण म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून किंवा पहिलं विधिमंडळ स्थापन झाल्यापासून माळशिरस तालुक्याची एक सांस्कृतिक राजकीय परंपरा आहे. ती परंपरा जोपासत असताना पाठीमागचा इतिहास जर आपण पाहिला तर या तालुक्यात कधीही जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही. आपल्या तालुक्याचा मागच्या काळामध्ये सर्वांगीण विकास करत असताना मग तो सामाजिक असेल, विविध माध्यमातून विकास करत असताना या तालुक्यातून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील असतील, सदाशिवराव माने पाटील साहेब असतील व तदनंतर जे राज्यकर्ते आपल्या तालुक्यात राजकीय किंवा सामाजिक काम करत आहेत, हे करत असताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांनी वाटचाल केलेली आपल्याला बघायला मिळते. परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून आता हल्लीच्या काळामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव आपल्याला अधिक झालेला पाहायला मिळतो आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीमध्ये आणि धर्मामध्ये आपल्याला वितुष्ट निर्माण केलेलं देखील पाहायला मिळतंय. तेव्हा त्या अनुषंगानं हे असे वितुष्ट करणारे लोक आपल्याला आवर्जून बाजूला करण्याचं काम एक आपण सर्व वैचारिक चळवळीत काम करणारी मंडळी आहोत आणि इलेक्शन किंवा राजकारण हे राजकारणाच्या पुरतं किंवा इलेक्शन पुरतं होऊन आधीची जी आपली तालुक्याची जडणघडण आहे ती जडणघडण आपल्याला कायम ठेवायची आहे. आपण सर्व बंधुभावानं किंवा सर्व जाती धर्मांनी सोबत आपण वावरत असतो, एकमेकांशी व्यवहार करत असतो. परंतु या राजकीय वातावरणामध्ये कुठेही जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि हे करत असताना जे जातीवाद करतायत, जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावतायत, अशा लोकांना आपण नक्कीच बाजूला करण्याचं काम या निमित्तानं करावं ही देखील विनंती या निमित्तानं करतो. आपण सर्व वारकरी संप्रदायाचा पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचा प्रभाव आपल्यावर आहे. तेव्हा आपण काम करत असताना तथागत गौतम बुद्धांपासून संत तुकाराम असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, अहिल्या होळकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सर्व बहुजन महामानवांचा विचार आपण पुढे नेत असताना या सर्वांनी मानवतावादी विचार केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि राजकीय सर्व विचारधरणीची लोक या महामानवांचे विचार घेऊन पुढे जात असताना कुठेतरी वेगळा विचार किंवा डाव्या विचारसरणीचा किंवा उजव्या विचारसरणीचा असा विचार आपल्याला बघायला मिळतो. आणि हे करत असताना जातीमध्ये तेढ अजिबात निर्माण झाली नाही पाहिजे आणि आपल्या तालुक्याची जी जडणघडण किंवा जी परंपरा आहे ती अबाधित राहिली पाहिजे या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी या निमित्तानं विनंती करतो. आणि आपण सर्वजण या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि वारकरी संप्रदायांचा संत तुकारामाचा एकच अभंग नागेश मी या ठिकाणी सांगू इच्छितो की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. म्हणजे तुकाराम महाराजांपासून आपल्याला कळते की भेदाभेद करणे हे अमंगळ आहे आणि जे सत्य आहे तेच हिताने आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे हे या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचं या निमित्तानं स्वागत करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी तालुक्यातील सर्वच सामाजिक संघटना आणि मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ज्या आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या सगळ्याच संघटनांचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. आणि या संघटनांची भूमिका काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पत्रकार बंधू इथं उपस्थित आहेत. मी सर्वांचंच पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या समाजानं काय भूमिका घ्यावी याचा थोडासा उहापोह करण्यासाठी इथं मी उपस्थित आहे. मित्रांनो, मला सांगावं असं वाटतंय की 10 वर्षापूर्वीची निवडणूक झाली ती भ्रष्टाचारावरती झाली, की सत्ताधारी कसे भ्रष्टाचारी आहेत याच्यावरती लोकांना झंझाव करून ती निवडणूक झाली. त्याच्यानंतरची निवडणूक झाली ती पुलवामा हल्ला असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, असे चीनचं अतिक्रमण असेल, अशा मुद्द्यावरती झाली.
आता हे सगळेच मुद्दे संपले, भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांबरोबर गेले, आता तोही मुद्दा संपला. मग आता नवीन मुद्दा काढला की जाती जातीत भांडणं लावायची, आरक्षणाच्या मुद्द्यावरती लोक थोडीशी वायबल करायची, धर्माचं स्तोम माजवायचं. आता काल मला वाटतं विदर्भात कुठंतरी UPच्या मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली, बटेंगे तो कटेंगे. मला वाटत नाही की महाराष्ट्रात हे कुणाला रुचले. आपल्यासारख्या संघटनेला तर नाहीच नाही, पण अगदी त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षांनाही ते पटलेलं नाही. प्रत्येकजण महायुतीचा सगळाच त्यांचा सहयोगी सदस्य या घोषणेला विरोध करतोय आणि ही आमची भूमिका नाही असं स्पष्ट करतोय. याचा अर्थ हे इलेक्शन कुठं तर भरकवट न्यायचं, हा प्रकार आपल्याला सगळ्यांना इथं पाहायला मिळतो. आता आपल्या तालुक्यातून म्हणण्यापेक्षा राज्यातूनच आपले मराठा समाजाचे संघर्ष योद्धे, एक ब्रिलियंट हुशार माणूस, मराठा समाजाला दिशा देणारा माणूस, फक्त आरक्षणच नाही तर प्रत्येक मुद्द्यावरती त्या माणसाचा परफेक्ट अभ्यास आहे. अशा माणसाच्या आंदोलनाला देखील आता मला सांगावंसं वाटेल की मराठा आरक्षणाचं आंदोलन काय भाजप आल्यावरच चालू झालं असं अजिबात नाही. याच्या अगोदरही आंदोलनं झाली, पण असा लाठीचार्ज, असा बेसुमार गोळीबार आणि हे आंदोलन चिरडणं हे प्रकार कधीच कुठल्या पहिल्या सत्तेतल्या लोकांनी केलं नव्हतं. असा अजब प्रकार या 5 वर्षात आपल्याला बघायला मिळाला. वर्ष दीड वर्ष झालं आंतरवाली सराटीतून आंदोलनाची ही ठिणगी पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर, देशाच्या बाहेरही याचं गांभीर्य पोचलं. पण हे आंदोलन मोडीत काढत असताना समाजामध्ये किती तेढ निर्माण होती याचा कुठलाही विचार केला गेलेला नाही. मग आज आपणच विचार केला पाहिजे. तर काही लोकांनी आपल्या तालुक्यात फिरून असं चालू केले की आम्ही अभ्यास करतोय तालुक्यातल्या लोकांचा, आपल्या संघटनेचा काय अभिप्राय आहे, काय मत आहे, त्याचा आम्ही अहवाल तयार करणार आहे आणि मनोज दादांना देणार आहे. मला वाटतं कुठलीही त्यांची बाईट ओपन करून बघा, यूट्यूबला सर्च करा. मनोज दादांनी असा कुठलाही आदेश दिलेला नसताना हे लोक काय भूमिका घेत आहेत याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता 2 दिवसात हा अहवाल जाणार आहे आणि मनोज दादा निर्णय सांगणार आहेत असं ते सांगतायत. मनोज दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जसं लोकसभेला मतदान केलं तसंच विधानसभेला करायचं आहे आणि हा संदेश ज्याला काय समजून घ्यायचा आहे तो प्रत्येकाने समजून घेतलेला आहे. मग यात वेगळं काय करायची अजिबात गरज नसताना हे लोक आपल्याला भडकवतायत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं मराठा समाजानं या अशा दिशाभूलीला कुठेही थारा न देता जसं दादांनी सांगितलेलं आहे की लोकसभेला जसा करेक्ट कार्यक्रम झाला तसाच विधानसभेला करायचा आहे. ज्या लोकांनी SIT लावायसाठी बेंच वाजवले, ज्या लोकांनी मनोज दादाचं आज सगळ्या तोंडातून नाव येऊ दिलं नाही, ज्या लोकांनी मराठा समाजावरती अन्याय केला आहे, त्याचबरोबर धनगर समाजावर केला आहे, मुस्लिम बांधवावरती केला आहे, या सगळ्यांचा विचार करून शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांनी मतदान करायचं आहे. ही भूमिका आमची आहे आणि या कुठल्याही दिशाभूलीला आपण डोक्यात न ठेवता जो आदेश आपले वरिष्ठ देत आहेत त्याचा आपण काटेकोर पालन करून आपण मतदान करायचं आहे. ही एवढीच भूमिका मी मांडणार आहे. थांबतो. धन्यवाद. यानंतरची विनंती आहे KP पाटील साहेब यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळेच पत्रकार बांधव, खरं तर आणि आधीच्या वक्त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेत म्हणा किंवा तालुका या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काय आज तालुक्यामध्ये वातावरण सुरू आहे त्याबद्दल त्यांची भूमिका सांगितलेली आहे. खरं तर माळशिरस तालुक्याचा आपला जर इतिहास बघितला तर हा कुठल्या जाती धर्मावरती किंवा धार्मिक तेढीवरती किंवा जातीपातीच्या ह्याच्यावरती नव्हतं. माळशिरस तालुक्याचं राजकारण हे पत्रकारांना चांगलं सगळ्यांना माहिती आहे. पण ते काय की आता हे सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे नवीन नवीन ह्याच्यामध्ये प्रवाह येत असल्यामुळे आणि आपण काय डिवाइड अँड रूल आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे
तोडा आणि राज्य करा या पद्धतीने एक आता सध्या राजकारणामध्ये प्रघात चालू झालेला आहे. गोबेल संधीप्रमाणे एखादी गोष्ट वारंवार बोलली, खोटं बोलायचं मात्र रेटून बोलायचं, वारंवार बोलल्यानंतर लोकांना ते काही म्हणजे खरं वाटायला लागतं त्यातल्या नवीन पिढीला. म्हणून खरं तर आज ही पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन आहे. तर माझं या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगणं आहे, या तालुक्यामधला जो 18 पगड जातीचा जो समूह आहे तर आपण थोडं पाठीमागं जाऊन बघा. शेवटी पत्रकार आहात, तुम्ही पत्रकार मंडळी आहात, एक लोकशाहीतला स्तंभ आहात, तुम्हाला चांगलं माहिती आहे आपल्या तालुक्याला धार्मिक दंगलीचा किंवा जाती दंगलीचा अजिबात इतिहास नाही. तुम्ही पाठीमागे जाऊन बघा. आणि मग ह्या 5-10 वर्षामध्ये समजा असे हिरवा साप म्हणणे किंवा जातीवरून एकमेकाला हिनवणे हे कधीपासून सुरू झालं? ज्यावेळेस हा बाहेरचा उमेदवार आपल्या तालुक्यामध्ये आला, जरी बाहेरचा असला परंतु विकासाची दृष्टी असलेला उमेदवार असला तर वेगळी गोष्ट आहे. परंतु धर्मांध ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये वाढलेला हा उमेदवार, ज्याने पुण्यामध्ये असताना विद्यार्थी चळवळी असताना काय केलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, ते वारंवार सांगायची गरज नाही. मात्र अशी लोक इथून आपल्या तालुक्याचं वातावरण दूषित करू पाहत आहेत. म्हणून मला थोड्या या निमित्तानं बोलावं लागते. आज सुद्धा आपण खरं तर या सगळ्या समाजाचे प्रतिनिधी आलेलो आहोत, परंतु वेगळी समाजाची कोण कोण आहेत, KP धनगराचं आहे किंवा इथं बसलेले नरेंद्र आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत, हा वजीरभाई मुस्लिम समाज, हे सांगायची गरज नाही मित्रांनो. आपण सगळे एकमेकाला चांगलं ओळखतो. इथलं राजकारण होतं हे फक्त गटावर होतं, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. याच्या पुढे जाऊन थोडं दाटसाने मी असं बोलून की पार्टीवर तर नव्हतं, तुम्हाला पण चांगलं मत आहे. पार्टी आहे, पार्टी हा एक विचार असतो, परंतु ह्या तालुक्यात काही गटावरती होतं. आणि गटावरती ह्यासाठी होतं, विकास तर होत होता, कामं करत होती, परंतु कसं असतं की विकास सगळ्या गोष्टी झाल्यानंतर राजकीय प्रत्येकाची इच्छाशक्ती असते आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी पाहिजे असते. पत्रकारांच्या बाबतीत बोलायचं तर मग सगळेच पत्रकार एकाच दैनिकामध्ये काम करायला पाहिजे होते. म्हणजे सगळेच पत्रकार सकाळमध्ये असं होऊ शकत नसते. प्रत्येकाचे दैनिक वेगळे आहेत, प्रत्येकाचे पोर्टल वेगळे आहेत, प्रत्येकाला काम करायची हुनर दाखवायची संधी हवी असते. म्हणून राजकारणाचा वाद म्हणजे आपण बोलू किंवा मनभेद नव्हते, म्हणजे मतांचं या ठिकाणी विभाजन असल्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये गट तर होते. आणि कुठंतरी नवीन पिढीने जसा विचार केला व भाई असतील, मी खरं तर त्यांचं या निमित्ताने खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा कुठंतरी वेगळा विचार या तालुक्याकडे मांडला आणि आता विकासाच्या दृष्टिकोनातून याआधी विकास झाला नाही असं मी म्हणणार नाही, 100% विकास झालेला आहे, परंतु गरजा बदलतात, काळ बदलतात, लोकसंख्या वाढायला लागते, प्रत्येक पिढीच्या गरजा बदलतात, कामाचं स्वरूप बदलतं. त्याच्यामुळे नुसतं शेतीवरती आपल्याला अवलंबून राहणार नाही, आपल्याला एकमेकात भांडून जमणार नाही. म्हणून आज दिलीपभाई सुद्धा ते वेगळा विचार मांडतायत, उत्तमराव वेगळा विचार मांडतात. संघर्ष संपवून आपण विकासाच्या वाटेनं पुढे जावं आणि बाकीच्या जिल्ह्यातल्या बाकीचं राजकारण असेल हे फायदा घेऊन आपल्या तालुक्याचा जो पाठिंबाचा काळ आपण 25, 30, 40 वर्षापर्यंत जेव्हा आम्ही हायस्कूलला होतो त्यावेळेस आपण आपण काय कुठल्या नाव घेत होतो आणि आज काय परिस्थिती आहे. आपण कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये ह्या आपल्या वादामध्ये किंवा राजकारणाच्या सुंदरसुंदीमध्ये आपण मागं पडलो हे आपल्या पण चांगलं असेल. ते आजूबाजूच्या तालुक्यामध्ये थोडे MIDC आलेले आहेत, आपल्याकडे क्षेत्र भरपूर आहे, आपले इथे साधन संपत्ती चांगली. तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्याचा डाटा जर तुम्ही पत्रकार बघितला, आपण या विषयावर नंतर बसू. माझं कृषीमध्ये शिक्षण झालं ह्या तालुक्यामध्ये जे शेतमाल जो आपल्या बाजार समितीमध्ये येतो तेव्हा ह्या जिल्ह्याच्या DCC बँकेमधल्या शेणके बापूचं ठेवी आपण बघितल्या तर बघितलं एका संपूर्ण जिल्ह्याच्या ठेवी एका बाजूला आणि माळशिरस तालुक्यामधल्या असलेल्या ठेवी आहे DCC बँकेतल्या शेतकऱ्यांच्या एका बाजूला, DCC बँकेच्या जिल्ह्यातल्या शाखा एका बाजूला लक्षात ठेवा आणि माळशिरस तालुक्यात मी शाखा बाजू केली बघा. म्हणजे ह्या तालुका पहिल्यापासून साधन संपत्ती समृद्ध आहे. कोणीतरी काळ आला आणि त्याने विकास केला हा विषय तर होऊ शकत नाही. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा मुद्दा ह्या जाती आणि धर्मावरती मला बोलायचा आहे. तर बघा मी ज्या गावामध्ये येतो विजोरीमध्ये त्या गावामध्ये आज शिवामृत दूध संघ आहे, सुलगिरणी आहे, खूप संस्था आहेत, अकोलीचे पाणीपुरवठा आहे, तिथल्या जमिनी सगळ्या धनगर समाजात मित्रांनो. खरंच जर जातीचा वाद असता तर लोकांनी जमिनी दिल्या असत्या का मला सांगा तुम्ही. बरं काय मोगलाई नव्हती व तिथं काय सगळे आले म्हणजे गोड्यावरती आले, बंधू घेऊन आले, त्या शोले पिक्चर मधल्या सारखं सगळं गाव इटीस धरलं आणि सगळ्या जमिनी लिहून घेतल्या. असं झालेलं नाही मित्रांनो. तेच आपण तुम्ही तिथून मार्केट कमिटीमध्ये चला. मार्केट कमिटीमध्ये काय परिस्थिती आहे? मार्केट कमिटीमध्ये माल कोणाचा येतो? मराठा समाजाचे लोक शेती करतायत, माळी समाज माझा शेती करतोय, धनगर समाज शेती करतोय, ह्या सगळ्यांचा माल त्या आपल्या मार्केट यार्डामध्ये येतोय आणि तिथं शेतकऱ्याचा माल विकून कोण देतोय? आडत कोण आहेत बाबा मला सांग? आपली बागवान मंडळी आहेत, आपले मुस्लिम समाजी लोक आहेत, आपले DS गायकवाड सोनवणे आहेत तिथं, आपले म्हणजे आजच वखतली काय मंडळी तिथं आहेत, ते लोक आडत आहेत. काम करणारी, माल भरून देणारी, हमाल करणारे लोक कोण आहेत? तरी आपले सगळे मागं सोडून ही एक रचना आहे आपल्या तालुक्याची, सामाजिक विण आहे आपल्या तालुक्याची. आणि हे आपण
ठीक आहे, मधल्या काळामध्ये विकासाकडे बघून रंजना असतील त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी काय हे असं हा आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या दंगली व्हायला लागले पण भाजप सहारा घेतला, हा विषय नव्हता कधी. त्याच्यामुळे हा विषय आपण डोक्यातून सगळ्यांनी काढून टाकावा आणि विशेषतः पत्रकारांनी तुम्ही आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ह्या सगळ्या लोकांपुढे मांडा. आज राजकारण वेगळ्या अंगाने चालू झालं, आपल्या तालुक्याचं वेगळ्या अंगाने चालू झालं आणि हे कुठेतरी बिघडावं म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मराठा आंदोलनाच्या बाबतीत तसं झालं, रोज एक काहीतरी नवीन क्लिप काढायची, रोज एक सांगायचं, कुणी कोणाचा आवाज काढायचा, कुणी हे करायचं किंवा हे एकमेकाला कसे एकमेकाच्या घरावर हल्ला करायचं. ह्या तालुक्यामध्ये सांगतोय नाही होतच ना शत्रुत्व. ह्या तालुक्यामध्ये संघर्ष सगळ्यांनी बघितलेला आहे आणि हा संघर्ष मिटलेला आहे. तो संघर्ष मिटल्यापासूनच आपण पुढचं बघूया ना. पाठीमागं किती मडी उकल तर राखच निघणार आहे. किती जरी तुम्ही काही मागू करायला निघाला तर हे निघणारच ना. एकमेकाला दंड ठोपरले आहेत, एकमेकाला आरोळ्या दिले आहेत, एकमेकाला आव्हान दिले आहेत. पाठीमागं आपण कुठपर्यंत जाणार आहोत हे नवीन ह्या तालुक्याचं एक सुरू झालेलं आहे आणि ह्या सगळ्या तरुण मुलांकडे बघून ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे. म्हणून खरं तर आपण ह्याच्याकडे सगळे सकारात्मक बघितलं पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं एकच मिनिटामध्ये माझं संपवतो किंवा आरक्षणाच्या मुद्द्यामध्येही आरक्षणाच्या मुद्द्यामध्येही मला तुम्हाला सांगतो की बाबा याचा आपल्याला पाठिंबा नाही, हा समाज याच्यामध्ये विरोधात आहे, हाकेने त्याला पाठिंबा दिला म्हणून मला सांगा. आपण सगळे कॅल्क्युलेशनवरती काम करतो, सगळ्यांना माहिती आहे. जर खरंच मला सांगा जर उत्तम जानकर असतील किंवा हे विरोधी असतील ह्या सगळ्यांना जर हाकेंना पाठिंबा असता तर ह्या तालुक्यामध्ये धनगर समाज किती आहे. गेल्या वर्षी उत्तम जानकरांचं सीट मला वाटतं 2-2.5 हजारांनी सीट गेलेलं आहे. म्हणजे काय पकडून चालू पण 1 लाखाच्या आसपास किंवा 50-60-70 हजार 50+ मतं येत आहेत त्यांच्या हे समाजाची किंवा धनगर समाजाची मतं असतील तर त्या समाजाची मतं त्यांना पडायला पाहिजे होत ना. 400 आणि 500-600 मतं पडलेली आहे. हे सगळं आपल्याला माहित आहे पण कुणीतरी काहीतरी बोलायचं आणि त्याच्यावरती मग त्यांनी ते सगळीकडे हे करायचं. बरं ही फिरणारी मंडळी कोण आहेत. काही गोष्टी आपण कसं असतं की समाज भान ठेवून किंवा काही गोष्टी खाजगीतल्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नये. काही गोष्टीमध्ये आपण काही नैतिकता पळालो की काय भान ठेवावं लागतं म्हणून आपण गोष्टी बोलत नाही. तर तुम्हाला माहिती आहे आज सगळीकडे राजकारण असू द्या सगळ्या गोष्टीचा बाजार झालेला आहे, सगळ्या गोष्टी पैशावरती चाललेल्या आहेत. त्या उघड आता काय बोलण्याची गरज नाही की आपल्या सगळ्याला माहिती आहे. तेव्हा कुणीतरी कोणाची सुपारी घेऊन काम करायचं, कुणीतरी कोणाला बदनाम करायचं, ह्या गोष्टी तालुक्यामध्ये सांगायचं. परंतु एक आहे सांगणारा माणूस तेवढा नीतिवान पाहिजे मित्रांनो. जर खरंच जर तो माणूस ही भूमिका मांडत असला तो नीतिवान असेल, त्याच्यामध्ये तो तेवढा स्वच्छ पाहिजे, तो तेवढा नीतिवान पाहिजे, तो त्यानं त्यासाठी तेवढं काम केलं असलं पाहिजे. तर त्या माणसाबद्दल तो संदेश दिलेला समाजामध्ये जातो. जे आज की मोहिते पडले त्यांनी जी भूमिका विकासाची बांधली कोण कोणाच्या दावणीला बांधलेला आहे. कोणतर पाठीमाग म्हणले की 10% मराठा फक्त प्रस्थापित दावणीला बांधलेला आहे. प्रस्तावित विस्थापित म्हणजे काय. ह्या तालुक्यामध्ये कोणच विस्थापित नाही एवढं माझं मत. सगळे गुन्हागोविंदाने खात आहेत राहत आहेत. ठीक आहे काही गोष्टी राहून गेलेल्या असतील त्या गोष्टी करायचं काम चाललं कारण 10 वर्षापूर्वी गेलेली गोष्ट आत्ता आपला पुरेल हा विषय अजिबात नाही. संदर्भ बदलत चाललेले आहेत, विकासाचे तुम्हाला सांगतो म्हणजे प्रयोजन बदलत चाललेले आहेत. म्हणून खरं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि ह्या तालुक्यामध्ये जी सगळ्या समाजाची जी एकत्र विण आहे, एकत्र समाजाचं तुम्हाला सांगतो एक घट्ट विण आहे. मराठा धनगर हा वाद असू शकत नाही. तुम्ही कधी कुठल्या मैदानात जावा, गौतम मानेंच्या मैदानाला राव असते, आपले दत्ताबा वाघमारेवर किती वर्ष झाले. दत्ताबाच्या मैदानाच्या मैदानाला सगळे तालुक्यातले पैलवान असतात, त्यात राव समगर असते. मग तिथं जात कुठे गेली मला सांगा. हे सगळं आपल्याला डोळ्याने माहिती आहे तर आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणून या निमित्ताने म्हणून आजचा खरं तर हा एवढा सगळा मला वाटतं प्रयोजन केलेलं आहे. म्हणून आपण ही भूमिका या ठिकाणी समजून घ्याल, लोकांपर्यंत पोहोचाल. लोकांना तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु अशी ज्या शक्ती आहेत अशी जी लोक आहेत त्यांना आपण कुठं बाजूला सरूया आणि ह्या तालुक्याचं नवीन अजून एक जसं एक 40-50 वर्षापूर्वी सकार मशीन एक तालुक्याचं ह्या वेगळं विजन सुरू केलं होतं. त्या विजनला कुठं आपण त्याला प्रो म्हणू आता जसं आपण बोलतो म्हणजे मोबाईलमध्ये प्रो येतं नवीन वर्जन येतं तसं विकासाचं एक नवीन वर्जन या तालुक्यामध्ये आपण सुरू करूया. एवढंच या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी खरं तर संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, विचार मांडण्याची संधी दिली, याबद्दल सगळ्याचा धन्यवाद देतो. पत्रकार मंडळीचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि माझं थांबवतो. धन्यवाद. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय उत्तमरावजी माने शेंडगे साहेब, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपण पाहताय की गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये या राज्यामध्ये काय परिस्थिती चालू आहे. ओटसूट कधी बघितलं तर फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते. गेल्या 10 वर्षापासून माझं तर उघड आव्हान आहे, प्रत्येक स्टेटमेंट पाहावं, प्रत्येक टी व्हीला या भाजपवाल्यांची स्टेटमेंट पाहावीत.
फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट केलेला आहे. तुम्ही गजापूरची दंगल घडवायचा प्रयत्न केला, तुम्ही अकोल्याची दंगल घडवायचा प्रयत्न केला. हे सर्व कशासाठी करताय? स्वतःला मत मिळावं म्हणून. तुम्ही हे जे प्रकार करताय हे चुकीचं आहे. आपल्याला माहीत आहे हा माळशिरस तालुका हा कैलासवासी शंकरराव मोहिते पाटलांनी आज उभा केलेला आहे. आदरणीय विजयदादा असतील, धैर्यशीलबाई असतील, यांनी या तालुक्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आज आपण बाहेरगावी गेलो, कुठेही गेलो, अकलूज म्हणलं की लगेच लोक विचारतात मोहिते पाटीलचं गाव आहे. म्हणजे ही जी ओळख निर्माण झालेली आहे ह्या तालुक्यात, जसा आता शंकरराव मोहिते पाटलांनी काम केलं या तालुक्यात, तेव्हापासून सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. असं असताना आपल्या एक उमेदवार आहेत, नाव घेऊन मोठं करायची त्यांना गरज नाही. कारण वेळापूर्वी येथे उघड त्यांनी सांगितलं की मदरशामधून जिहादी प्रशिक्षण दिलं जातं, भविष्यात त्यांना धोका आहे आणि ह्यापासून आपण जागरूक राहिलं पाहिजे, म्हणून बाकीच्या समाजाने जागं राहिलं पाहिजे. ही कशाचं होतं काय? उघडच आहे. 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य आहे. म्हणून आम्ही वेळापूरचे जे सरपंच आहेत रजनीश बनसोडे यांच्यामार्फत या उमेदवारावर कारवाई व्हावी म्हणून तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. आम्हाला माहीत आहे इलेक्शन आयोग तक्रार घेणार नाही, पोलीस स्टेशन घेणार नाही. परंतु या माध्यमातून मी एवढंच सांगतो की हा देशभावनेचा जो प्रकार चालू आहे आपल्या देशात, राज्यात, व आता आपण पाहिलं तर आदरणीय मनोज जरांगे साहेब यांचं आंदोलन जे पहिल्यापासून चालू आहे, मराठा आरक्षण आहे. आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये हजर आहे, प्रत्येक मिटिंगला सहकार्य करतो. आम्हाला मराठा समाजाबद्दल भावना आहेत, इतर समाजही आमच्या भावना चांगल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मुस्लिम समाजाला कधी त्रास नव्हता, पण हे ज्यावेळेस सत्तेवर आले तेव्हा मुस्लिमांना त्रास सुरू झाला. कुठलंही स्टेटमेंट करा, आरक्षण मुस्लिमांना देणार नाही. का हो? मुसलमानांनी अशी काय चूक केली? या देशाच्या स्वातंत्र्य काळात मुसलमानांनी स्वतःचं योगदान दिलेलं आहे. पहिला स्वातंत्र्यवीर हा मुस्लिमच होता, हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं. आपण जर पाहिलं तर मनोजदादा जरांगेंनी उघडच सांगितलेलं आहे, आम्हाला आरक्षण मिळू द्या, मग आम्ही मुस्लिमांना देतो. आम्हाला त्यांचे विचार पटतायत. खरा योद्धा आहे तो मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांचंसुद्धा आंदोलन पाडावं. कशासाठी बायका मुलावर तुम्ही मारहाण केली? कशाला पोलीस फोर्स वापरला? काही कारण होते का? अहो, तुम्ही मनोजदादा जरांगेंना जाऊन भेटायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. का तुम्ही पोलीस बळ वापरून तिथं मारहाण करता, आंदोलन मोडायचा प्रकार करता? जर असं जर ह्या अन्याय होत असेल, आम्ही मुस्लिम समाजा ह्या मराठा समाजाबरोबरच काम करणार आहे, भविष्यात एक काम करणार आहे. त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे की आपण जसं मोहिते पाटील कुटुंबियांनी आपल्याला एकीचा आदर्श दिलेला आहे, तो आदर्श भविष्यातही आपण टिकवून ठेवूया. आणि आपण सर्वांनी जसं गुण्यागोविंदांना नांदतोय तसं इथून पुढे राहूया. आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळात मी तर स्पष्ट आमची भूमिका जाहीर केलेली आहे. आम्ही उघडपणे सांगितलेलं आहे, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदानाचं आवाहन केलेलं आहे. आम्ही लोकांना सांगितले, अहो हिरवा साप म्हणजे का आम्हाला हिरवा साप मानताय? मग तुम्हाला माहीत आहे हिरवा साप काय असतो? ते मण्यार साप ऐकला असेल, हिरवाच असतो की, चावला तर काय होईल? ह्याचा तरी विचार त्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे होता. म्हणून माझी एकच विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेत आम्ही तर मुस्लिम समाजाने ठरवलेलं आहे की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही राहणार आहे. आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांना जो त्रास दिला, ह्या त्रासाचा बदला म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाही, भाजपवाल्यांना. त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही आमच्याबरोबर राहा. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जरांगे पाटील साहेबांनी जो आदेश दिला आहे, खासदारकीला जो आदेश दिला होता तसाच आता आदेश दिला, तोही आम्ही 100% पाळणार एवढी ग्वाही देतो. आणि मी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.
आज या ठिकाणी अकलूजमध्ये सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याबद्दल जे संयोजक आहेत त्यांचे या ठिकाणी प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पत्रकार परिषद आयोजित केली उशिरा का होणार, आपल्या सर्वांना माहिती आहे की पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे आणि हेच खरी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. कारण आपण प्रचार करत असतोय वेगवेगळ्या भूमिकेतून, त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडतो, परंतु लोकमानसामध्ये जे काही तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे ती कशा पद्धतीची चर्चा चालू आहे हे जर कोण त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचवत असेल तर ते म्हणजे पत्रकार बंधू आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा जे संयोजक आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून तालुक्यातल्या सद्य परिस्थितीवरती त्या ठिकाणी विचारविनिमय बैठक त्या ठिकाणी आयोजित केली. माझा सरळच पहिलाच त्या ठिकाणी मुद्दा आहे की तालुक्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात दलित समाजामध्ये आणि म्हणजे एकंदरीत तालुक्यामध्ये एकच चर्चा आहे की उत्तमराव जानकर यांचा दाखला हा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काढला गेला किंवा ते हिंदू खाटीक जातीचे नाहीत, ते धनगर समाजाचे आहेत, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य केलं जातं आहे आणि त्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा होते. परंतु मला इथल्या सर्व मतदार बंधूंना आणि सर्वांना सांगायचं आहे, जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी जे काय केलं त्याबद्दलही सांगायचं आहे की आपण सगळेजण म्हणतोय उत्तमराव जानकर यांचा दाखला चुकीच्या पद्धतीने, दलित बांधव आमचे सगळे संविधानाला मानणारे त्या ठिकाणी समाज बांधव आहेत आणि संविधानाने एक न्यायालयीन प्रक्रिया तयार केलेली आहे. त्या न्यायालयीन प्रक्रियेवरती सर्वांना विश्वास ठेवावा लागतो. शेवटी सत्य असत्य हे न्यायालय ठरवणार आहे. तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकणार नाही. तेव्हा न्यायालयाने दाखला जर वैध केला असेल, न्यायालयामध्ये तो जर दाखला किंवा निवडणूक प्रक्रियेनं जर तो दाखला वैध असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही किंवा मी कुणी काहीच करू शकत नाही. हा निवडणूक प्रक्रियेतला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं दाखल्याचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी आता दलित बांधवांनी तो थांबवला पाहिजे की आता न्यायालयीन प्रक्रिया असेल किंवा निवडणूक प्रक्रिया असेल याच्यामध्ये त्या दाखल्याचा विषय आता कुठंही त्या ठिकाणी निघणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं त्या निमित्तानं सांगायचं आहे की जे उमेदवार आहेत, जर त्यांना वाटत होतं की उत्तमराव जानकर यांचा दाखला चुकीचा होता, जेवढे उमेदवार आहेत दलित समाजाचे असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील, राम सातपुते यांनी एक 2 वळीचा तक्रारी अर्जसुद्धा निवडणूक आयोगाला केला नाही. सांगण्यात तात्पर्य काय की फक्त मीडियामध्ये ते बोलतात की उत्तमराव जानकरांचा दाखला चुकीचा आहे, ते जात चोर आहेत, परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रांतांसमोर साधा 1-2 वळीची अर्जसुद्धा त्यांनी केला नाही कुठल्याच उमेदवाराने. मी म्हणतो भाजपच्याच नव्हे तर दलित समाजातले अनेक उमेदवार आहेत, त्यांनी साधा एक अर्जसुद्धा केला नाही. फक्त मीडियामध्ये सांगतात की हे चुकीचा दाखला आहे, चुकीचा दाखला आहे. हे कशाला? म्हणजे लोकांना तुम्ही भूलभुलाया करताय. तुम्हाला जर खरंच त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं होतं उमेदवार म्हणून तर तुम्ही त्याच वेळेस घ्यायला पाहिजे होतं. थोडा उशीर झाला असता, तिथं चौकशी झाली असती थोडीफार, पण एकानेही त्या ठिकाणी घेतला नाही. इकडं बाहेर असे ओरडत आहेत की आम्ही आता उत्तमराव जानकरांचं असं केलं तसं केलं. अरे जिथं करायचं होतं तिथं केलं नाही तुम्ही आणि आता इथं विनाकारण वेळ वायपट तुम्ही घालवताय. आता तो न्यायालयाचा भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच करू शकणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज या ठिकाणी आपण पाहतोय की तालुक्यामध्ये 2 पूर्वीपासून मोहिते पाटील गट असेल आणि उत्तमराव जानकर गट असेल, आज तालुक्यामध्ये हे 2 मोठे गट जर एक झाले असतील तर इतर जे आपण मी म्हणून मागासवर्गीयाचा मी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आहे, तर आज आपली भूमिका पण एक सर्वसमावेशक असली पाहिजे. जर 2 समाज, मी निवडणूक प्रक्रिया बाजूला ठेवतोय, आज आपल्या तालुक्यातलं जर वातावरण शांततामय होणार असेल, गावागावात वाद होणार नसतील, गावामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असेल, येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येणार असतील, तर आपण कशाला
विरोधी भूमिका घ्यायची आहे, तर दलित समाजानं कुठल्याही पद्धतीनं विरोधी भूमिका न घेता आपण तालुक्याबरोबर त्या ठिकाणी राहावं, कुठंही चुकीच्या पद्धतीने काम करू नये. कारण आपण पाहिलं आहे की समोरचे जे उमेदवार आहेत ते सोलापूरच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस पराभव झाले त्यावेळेस त्यांनी फोन स्विच ऑफ केल्यानंतर 6 महिने तालुक्यामध्ये त्यांनी बघितलं नाही. आणि आताही तसंच होणार आहे. आताही तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर उत्तमराव जानकर हेच निवडून येणार आहेत. मी म्हणतो टक्केवारी काही कमी प्रमाणात त्या ठिकाणी झाली, परंतु उमेदवार हे उत्तमराव जानकरच निवडून येणार आहेत. मग विनाकारण आपण विरोधी भूमिकेत राहून विनाकारण आपल्यावरती रोष निर्माण करण्यात काही अर्थ नाही. राहिला दुसरा महत्त्वाचा, आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा, अतिशय महत्त्वपूर्ण असा मराठा आरक्षणाचा मुद्दा. मित्रांनो, SIT चौकशी मनोज जरांगे पाटलांवरती त्या ठिकाणी लावली गेली. म्हणजे जो माणूस किती दिवस उपोषण करतोय, समाजासाठी झटतोय, कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही. आपण आजपर्यंत अनेक आंदोलनं पाहिली, माणसं त्या ठिकाणी आमिषाला बळी पडलेलेच आहेत, अंगावरती काटा येतो. मित्रांनो, अनेक असे आंदोलन आम्ही पाहिलेले आहेत किंवा मोठमोठे आंदोलनसुद्धा पाहिलेत, मॅनेज झालेत लोक. परंतु मनोज जरांगे पाटील अक्षरशः किती यातना सहन होत्या, ते टी व्हीवरती रडताना ते बघतानासुद्धा आपल्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी येतं. आणि अशा माणसाच्याबद्दल तुम्ही यासाठी चौकशी लावता आणि कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य या सरकारला नाही. तुम्ही उलट मराठा समाजाला चिडवण्याचा प्रयत्न केला, 2-4 जातींच्या शिफारशी मुद्दामून केंद्राकडे केल्या आणि मराठा समाजाची तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्यामध्ये वगळता, तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी शिफारस करत नाही. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारला त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करायचं आहे, हेच त्यातून दिसतंय. आणि म्हणून मराठा समाज हा जागृत समाज आहे. गावगाड्यामध्ये आम्ही सगळे मागासवर्गीय समाज असेल किंवा इतर OBC समाज असेल, हा मराठा समाजाच्या आधिपत्याखालीच त्या ठिकाणी गावगाडा चालवत असतो. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं, त्याच विचारधारेनं गावगाड्यातला मराठा समाज आज सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी घेऊन जातो आहे. परंतु त्यांचा भूमिका सरकार जी असे, मराठा समाज आणि OBC समाज हा कसा दुभागला गेला पाहिजे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. मित्रांनो, या सरकारकडे देशामध्ये किती कुत्रे आहेत, किती मांजरं आहेत, किती वाघ आहेत याची नोंद आहे, परंतु या देशात OBC किती आहे याची नोंद नाही. म्हणजे दुर्दैव आहे, या देशात प्राणी किती आहेत हे सरकारला माहिती आहे, परंतु OBC किती आहेत हे माहीत नाही. दुसरं महत्त्वाचं, ते मराठा समाजाला गाफील करण्यासाठी किंवा आमच्यासारख्यांना सांगतात, OBC बांधवांना सांगतात की, किंवा मराठा समाजाच्या काही लोकांना सांगतात की घटनेमध्ये तसा बदल करता येत नाही, घटना एवढी ताटर आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही आणि त्याच्यासाठी एवढं पाठबळ नाही. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 370 कलम हटवलं, ते कशाच्या आधारे तुम्ही हटवलं? पाठबळ होतं म्हणून हटवलं ना. तुमचे तेवढे मेजॉरिटी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये होती म्हणून तुम्ही 370 कलम हटवलं. मग आज तुमचं केंद्रात राज्यात सरकार आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुमचे काय हरकत आहे? म्हणजे कायद्यात तुम्ही बदल करू शकताय. बाबासाहेबांनी घटना लिहित असताना ताटर लिहिलं नाही, लवचिकता पण तेवढीच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये आता लोकभावना एवढी मराठा समाजाच्या बाबतीत, आज आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय, लोकांची भूमिका एकच आहे, आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचं काय. आणि ह्या एवढ्या महत्त्वपूर्ण मुद्दा आज हे सरकार डायव्हर्ट करतंय आणि लाडकी बहीण योजनासारखी योजना की त्याच्यामुळं महिला मतदान आपल्याला मिळेल. मित्रांनो, महिला तर एवढ्या हुशार असतात. इथं या ठिकाणी मला माहिती आहे, आपण सगळेजण पाहतोय, आपण नुसते पैसे देतो महिलांना चाहतात, पण संसार कसा चालवायचा याची सगळी भूमिका ही महिला त्या ठिकाणी पार पाडत असतात. आपल्याला माहिती आहे, महिला 1,500 रुपयेमध्ये आता गॅस टाकी 900 रुपयाला येते आणि सरकारला वाटतं की एवढ्या सगळ्या 1,500 2,000 दिल्यानंतर महिलांची मतं आपल्याला मिळतील. महिला कधीच अशा फसणार नाहीत.
तुम्ही आम्ही फसो 1500साठी, परंतु महिला कधी फसणार नाहीत. हा सरकारचा गोड गैरसमज आहे. त्याच्यामुळं आपण आणि दुसरं महत्त्वाचं, मला अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बोलायचं, 2च मिनटं घेतो. मित्रांनो, आपण गेल्या 5 वर्षापूर्वी बीडवरून आलेले राम सातपुते यांना डोक्यावर घेतलं. लोकांनी आमच्यावरती टीका केली, विजयदादांवरती सुद्धा टीका केली गेली की आता हाफचडी नेसा म्हणून तुम्ही. आम्हाला तर दलित चळवळीच्या लोकांना आणि लय लोक आमच्यातले म्हणायचे आता हाफचडी नेसा, तुम्ही RSSचे झाला. परंतु आदरणीय विजयदादांच्या शब्दाखातीर, रणजितदादांच्या शब्दाखातीर, धैर्यशील भायांच्या शब्दाखातीर आपण राम सातपुतेंना विधानसभेमध्ये पाठवलं. आणि पाठवल्यानंतर आज आपण पाहतोय माणूस जाणीव ठेवतं, उपकाराची जाणीव ठेवतं. आपल्याला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही, कारण भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं त्रास परत मोहिते पाटील कुटुंबाला दिला हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये तिकडं प्रवेश केला आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये. सांगायचं तात्पर्य की राम सातपुते यांनी आदरणीय विजयदादा किंवा मोहिते पाटील कुटुंबियाचे उपकार लवकर एवढ्या विसरणं गरजेचं होतं का? म्हणजे तुम्ही अजून 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आदरणीय विजयदादांच्याबद्दल बोलू लागला, मोहिते पाटील कुटुंबियांना संपवण्याची भाषा तुम्ही करू लागला. हे कधीही माळशिरस तालुका कधी सहन करणार नाही. कारण आपण पाहतोय आज माळशिरस तालुक्याची प्रगती जी झालेली आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा मोहिते पाटील कुटुंबियाचा आहे. आणि त्यांच्याच उपकारामुळं आज आपल्या या तालुक्यामध्ये नंदनवन झालेलं आहे. आणि अशा आदरणीय विजयदादांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं या ठिकाणी माळशिरस तालुका कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या तालुक्यामध्ये आम्ही सगळेजण, विजयदादा शेवटी तालुक्याचे दैवत आहेत, त्यांना जर कुणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी टोकवण्याचा प्रयत्न केला असेल तर मग इथं कुठल्या जातीचा जरी कोण असला, म्हणजे माळशिरस तालुक्यातला कुठलाही, मग वडर समाजाचा असो, माळी समाजाचा असो, धनगर समाजाचा असो, मुस्लिम समाजाचा असो, ते प्रत्येकजण दादांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहणारा माणूस आहे. म्हणून अशा व्यक्तीला येणाऱ्या 20 तारखेला त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याची जनता हद्दपार करणार आहे. हिरवा साप जे बोलले मुस्लिम समाजाबद्दल, तालुक्यात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु तसं काही झालं नाही. कारण मुस्लिम समाज पण संवेदनशील आहे आणि त्यामुळं त्यांनी त्याच्या वक्तव्याचं डायव्हर्ट केलं. त्यांना वाटत होतं की ह्या मुद्द्याचा त्या ठिकाणी इश्यू होईल मोठ्या प्रमाणात आणि परत हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू समाजाची सहानुभूती आपल्याला मिळेल आणि त्याद्वारे आपण मतं त्या ठिकाणी मिळवू, दलित समाजाची मतं मिळवू. पण दलित समाजसुद्धा त्यांना त्या ठिकाणी मतदान करणार नाही, कारण त्यांचा हेतूच होता. कारण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे नावाचा केंद्रीय मंत्री ज्यावेळेस लोकसभेच्या आधी म्हटले होते की आपल्याला 400 पार, एखाद्या साध्या मंत्र्यानं म्हटलं असतं तर चाललं असतं की आपल्याला अशा पद्धतीचं करायचं आहे. पण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे म्हणले की आपल्याला 400 पार जागा कशासाठी जिंकायच्या आहेत त्या, तर आपल्याला घटना बदलायच्या. म्हणून देशातल्या दलित समाजानं त्यांना जागा दाखवली भाजपला आणि ताळ्यावर आणून सोडलेला आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दलित समाज भूमिका घ्यावी, कुठल्याही भूलथापांना न बळी पडता. कारण भारतीय जनता पार्टीचा तिसरा आणि महत्त्वपूर्ण अजेंडा आहे राज्यघटना बदलणे. त्यांचं पहिलं टार्गेट होतं राम मंदिर बांधणे, राम मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. दुसरं टार्गेट होतं 370 कलम हटवणं आणि सगळ्यात मोठं टार्गेट आहे राज्यघटना बदलणं. ही राज्यघटना बदलण्यासाठीच ह्यांचा सगळा खटाटोप चालू आहे. म्हणून दलित समाजानं मनामध्ये तुम्ही उमेदवार कोण आहे काय नाही, भारतीय जनता पार्टी या देशातून हद्दपार करण्यासाठी आपल्याला सर्वांनी पुढे यायचं आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. बांधव, खरं तर महाराष्ट्रभर विधानसभेची निवडणूक चालू असताना माळशिरस तालुक्यामध्ये थोडंसं वेगळं वातावरण असल्यामुळे काही पत्रकार बांधवांचे गेले 2 दिवस आम्हाला फोन येत होते की मराठा समाजाची भूमिका काय आहे. त्या संदर्भात मी थोडंसं 1-2 मिनटामध्ये विश्लेषण करीन. बांधवांनो, गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वीपासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आरक्षण मिळण्यासाठी एक आंदोलन उभं केलं होतं आणि ते आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू होतं.
ते संविधानाला घटनेला मानून उपोषण करत होते आणि हे उपोषण करत असताना त्या ठिकाणी जमणारी गर्दी पाहून, त्या ठिकाणी लोकांचा येणारा लोंढा पाहून शांततेत चाललेलं उपोषण, त्या ठिकाणी जेवण व्हायचं आणि भजन व्हायचं, त्या ठिकाणी तेथील आंदोलकावर ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला, गोळीबार करण्यात आला. खरं तर पत्रकार बांधव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जनता सुज्ञ आहे, कायद्यामध्ये काय तरतुदी आहे ते सगळ्यांना माहिती आहे. कुठलाही लाठीचार्ज करत असताना तो गुडघ्यापासून खाली याच पद्धतीनं होतो. तर आपण तिथं बघितलं, महिलांना, माता भगिनींना डोक्यात मारण्यात आलं, काही लोकांना गोळ्या मारण्यात आल्या आणि हे कुठंतरी एक द्वेष भावनेनं त्या ठिकाणी त्या काळच्या सरकारनं केलं असंच मी म्हणेन. खरं तर मनोजदादांची पहिल्यापासून भूमिका आहे की आम्हाला संविधानिक मार्गाने सगळ्या समाज घटकांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होतं. ते आंदोलन चिरडण्यासाठी जी लोकं होती, मी तर या ठिकाणी प्रेसच्या समोर जाहीर करतो की कारण ज्या लोकांनी माता भगिनींच्या डोक्यामध्ये काट्या मारलेल्या आहेत, गोळीबार केलेला आहेत, पोलिसाच्या आडून काही पक्षाचे गावगुंड त्यांनी पाठवले होते का, याचीसुद्धा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी SIT नेमली पाहिजे. आणि शांततेनं आंदोलन करणाऱ्या मनोजदादावर या ठिकाणी सरकारने SIT नेमली, हे कुठंतरी न पटणारं आहे. आणि त्यामुळे मराठा समाज हा विद्यमान सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत असताना आपण या ठिकाणी बघतोय. खरं तर शांततेत आंदोलन करत असताना खूप आंदोलनं झाली. इंग्रज काळात सुद्धा महात्मा गांधींनी उपोषण करून आंदोलन केली, पण त्यांनीसुद्धा कधी आंदोलकांना गोळ्या घातल्या नाहीत. इतकं हे क्रूर सरकार होतं. आणि म्हणून मराठा समाजाने त्यांना लोकसभेमध्ये मताच्या रूपाने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तीच भूमिका आहे. खरं तर तालुक्यामध्ये गेले काही दिवस आमचेच काही समाज बांधव गावोगाव फिरत आहेत आणि हाकेंचा जाणकारांना पाठिंबा वगैरे असे याचं काय गैरसमज निर्माण केले जात आहेत. हाकेंचा पाठिंबा घ्यायचा का नाही घ्यायचा किंवा हाकेंचा पाठिंबा किती योग्य आहे, कारण हाकेंना जेवढी मतं पडतात तेवढे ग्रामपंचायत सदस्याला पण पडत नाही. एखाद्या ग्रामपंचायत सदस्याचा जर पाठिंबा घेतला तर एक 500 मताचा फरक, 500 ते 1000 मतं मिळतील, पण हाकेला मिळतातच 60-70 मतं. आणि हाके हा कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेला माणूस आहे. त्यांना भाजपचा प्रचार करायचा आहे, भाजपचा उमेदवार निवडून आणायचा आहे, म्हणून काहीतरी चुकीची स्टेटमेंट केली जातात आणि संभ्रम निर्माण केला जातो की मराठा समाजाचं मतदान भाजपकडे वळवण्यासाठी त्यांनी ते एक केलेला स्टंट आहे. तसा यांच्या केलेल्या कार्याला कुणी समर्थन करणार नाही आणि कोणी पाठिंबाही देणार नाही. मराठा समाजात सर्व सुज्ञ आहेत. भाजपला कुठल्याही प्रकारे मराठा समाजाकडून सहकार्य होणार नाही. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाची पहिल्यापासून भूमिका आहे की यांचा सुपडासाप म्हणजे सुपडासापच केला जाईल. मी तर माळशिरस तालुक्यातील सर्व समाज बांधवाला आणि मराठा विशेष करून प्रामुख्याने जास्त संख्येने असणाऱ्या मराठा बांधवांना विनंती करेन की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण भाजपला सहकार्य होईल असं कुठलंही कृत्य आपल्याकडून घडणार नाही. मी सर्व समाज बांधवाला विनंती करेन की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना जे आपल्याला लोकसभेला सांगितलं होतं त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा मतदान करून या सरकारला, विद्यमान सरकारला आपल्याला जागा दाखवावी लागेल. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बांधवांनो, माळशिरस तालुक्याची संस्कृती ही खऱ्या अर्थानं सहकाराचं जाळं निर्माण करणारा हा तालुका संबंध महाराष्ट्रात एक वेगळी ओळख असलेला हा तालुका गेली 2019 पासून आपल्या तालुक्यात एक बाहेरचा माणूस आला आणि त्या माणसाने तालुक्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न खूप टोकाने केला. मला
सर्वांना सांगायचं आहे की जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे त्या उमेदवाराचं आणि त्यांच्या पार्टीचं एकच अजेंडा आहे की जाती दंगली घडवायच्या, कुठलीही जात एकमेकांकडं संशयाच्या नजरेनं बघायला लावायचं, दलिताला, मुस्लिमांना, माळी समाजाला, मराठा समाजाला, माळी समाजाला म्हणायचं की ओबीसीला पूर्ण एक वेगळं सांगायचं, मराठा समाजाला वेगळं सांगायचं. बंधूंनो, मनोज दादा जरांगे पाटलांचं ज्यावेळेस आंदोलन चालू झालं त्यावेळेस मी माझ्या फेसबुकवर सगळे कोणी बघू शकता, मी त्यांची प्रत्येक भावनिक पोस्ट मी माझ्या फेसबुकवरून शेअर केली. आणि आपण सगळे एकच आहोत, लढणाऱ्याच्या चळवळीतल्या माणसाच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहायचं. समाज कुठलाही असो, माळी समाज असला म्हणून काय मराठा आपला दुश्मन नाही. आपली परिस्थिती तर खूप बरी आहे. मराठवाड्यात जर तुम्ही गेला तर लोक एकमेकाकडे बघायला तयार नाहीत. एकमेकाच्या दुकानात मराठा समाज माळी समाजाच्या दुकानात जात नाही, माळी समाज ओबीसी समाज मराठ्याच्या दारात उभा राहत नाही. इतकी विचित्र परिस्थिती ह्या भारतीय जनता पार्टीनं तयार करून ठेवली. जे खळं आपण राखून ठेवलं होतं, माळशिरस तालुका खऱ्या अर्थानं सुजलम सुफलम होता, ते खळं लुटण्यासाठी हा माणूस आणि ह्या भारतीय जनता पार्टीचा प्लॅन 2024ला सर्वांच्या लक्षात आला आणि त्याची जागा दाखवण्याची खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यातल्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. ही निवडणूक फक्त काय ही निवडणूक म्हणून तुम्ही सगळे ह्याच्याकडे बघू नका. ही प्रक्रिया 20 तारखेची संपून जाईल. पण बंधू, आपल्या तालुक्याला एक वेगळं गालबोट लागल. त्या माणसांचा मनसुबा सक्सेस होऊन द्यायचा नसेल तर आपल्या माणसाच्या पाठीमागं आपल्याला भूमिपुत्राच्या मागं ठामपणाने उभं राहायला पाहिजे, हे मी तुम्हाला आव्हान करतो. आणि उत्तमराव जानकर साहेबांच्या दाखल्याविषयी मला जरा थोडंसं बोलायचं होतं. त्यांचा दाखला हा न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती काय आमच्या हातात नाही. पण ज्यावेळेस त्यांचा फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचा पूरक उमेदवार म्हणून दलित समाजाचे विकास धांजे यांचा फॉर्म त्यांनी भरला. जर उद्या माझ्या फॉर्माला काय झालं तर विकासदादाचा फॉर्म विकासदादा आमदार व्हावेत ही त्यांची प्रामाणिक भावना. आणि दुसऱ्या बाजूला या भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते यांनी हे म्हणतात ना, हा समाज माझा, तो समाज ह्याच्यावर अन्याय करतोय, हे सगळे आमचे जवळचे आहेत. त्यांनी पूरक फॉर्म त्यांच्या बायकोचा भरला. तर मित्र, फक्त 20 तारखेपर्यंत भूलथापा मारून आपल्याला तालुका हा वेटीस धरून कोणाच्या जातीत भांडण लावायचं आणि ह्यांना फक्त वेळ साधून न्यायची. आणि 20 तारखेनंतर हा माणूस इथं कदापि दिसणार नाही. इथलं आपल्यात काही होऊ द्या, कोण कोणाच्या दारात जाईल, कोण कोणाच्या दारात येणार नाही, हे आपल्या आपण रुसवं फुगवं आपण काढू. पण ह्या संस्कृतीला गालबोट लागलं नाही पाहिजे. बाहेरचा माणूस येऊन बाहेरचं अतिक्रमण आपल्यात नाही झालं पाहिजे. ह्याची दखल संपूर्ण समाजाने घेतली पाहिजे. आणि काय जण आता हे प्रेसवाले असतील, मी त्यांना प्रेसवाले म्हणतच नाही, काय 4-2 यूट्यूब चॅनलवाले असतील, त्यांनी खऱ्या अर्थानं सुपारी घेतली. ते त्यांचेच कुठले तरी कार्यकर्ते आणायचे, बसवायचे आणि समाजाविषयी, जातीविषयी आणि माळशिरस तालुक्याच्या संस्कृतीविषयी काहीतरी सांगायचं. आणि हा उमेदवार किती चांगला, हा उमेदवार किती भारी, तो आरोग्यदूत आहे. ह्याच्या अगोदर माळशिरस तालुक्यात कधी ऑपरेशन झालं का नव्हतं. तुम्हाला मित्रांनो सांगतो की ह्यानं कोरोनाच्या महामारीत हा उमेदवार 1-1.5 वर्ष तर खरंच कुणाला दिसला असेल तर मला सांगावं, कधीच नव्हता तो इथं. कोरोनाच्या महामारीत
उत्तमराव जानकर साहेबांनी धान्य बँक उघडली, गोरगरिबाच्या घरातली चूल पेटावी ह्याची व्यवस्था केली. शिवरत्न बांगला असेल आणि हे सर्वच, कारण हे सगळे आपले आहेत. ह्यांना माया, ह्या लोकांना आपले आहेत म्हणून आपली माया येणार. ह्याला काय घेणं देणं नव्हतं. हा गडी पुण्यात जाऊन निवांत एसीच्या रूममध्ये 1-1.5-2 वर्षानं काढली, परत इथं आला. सोलापूरला पडल्यानंतरसुद्धा हा 6 महिने गायबच होता. ह्याला काय घेणं देणं नाही. फक्त एखाद्याला मदत केलेली. अहो, ज्या पदावर तुला नेऊन ठेवला, आमदार म्हणून तुम्ही आहात आणि गोरगरिबाची ही मदत करायचीच असती आणि त्याचा व्हिडिओ काढून तुम्ही शेअर करता. गोरगरिबाची मजबुरी असती. दवाखाना ही खऱ्या अर्थानं कुटुंबाला गुडघ्यावर नक्कीवर आणण्याचा प्रसंग असतो. त्या प्रसंगात त्यांनी त्याचं भांडवल केलं आणि तालुक्यात त्याचेच व्हिडिओ प्रदर्शित करतात. ते मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि सर्वांना एक सांगायचं आहे की बाबा ही वेळ परत नाही. आपल्याला महाराष्ट्रात 1 नंबरनं आपल्याला उमेदवार निवडून आणायचं आहे. त्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावेत आणि मी माळी समाजालाही आवाहन करतो की आपल्यावर कोणी बोट उचलू नये, याची आपण सर्वांनी दखल घ्यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लागलेली असताना काही राजकीय पक्ष स्वतःचे राजकीय पोळी भाजण्यासाठी विकासाचे मुद्दे बाजूला सोडून समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल, दुरी कशी निर्माण होईल आणि त्यांची मतं आपल्याला कशी मिळतील या विचारानं आता सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटवताना आपल्याला दिसत आहेत. जो आपला तिरंगा आहे, या तिरंग्यामध्ये केसरी रंग आहे, पांढरा रंग आहे, हिरवा रंग आहे. हा तिरंगा म्हणजे आपल्या राष्ट्रीय चळवळीतील आपलं एक निशाण होतं आणि हे निशाण तयार करत असताना त्यामध्ये जे रंग वापरले होते त्या रंगाचा अर्थ खऱ्या अर्थानं त्याग, धैर्य, सत्य, शांतता, प्रेम आणि विश्वास या अर्थाने ते चिन्ह तयार केलेलं होतं. ते 3 पट्टे तयार केलेले होते. पण या भाजपच्या पट्ट्याने या 3 रंगाचं तीन रंगांना सापाची उपमा दिली. हिरवा रंग म्हणजे मुस्लिमांचा रंग, केसरी रंग म्हणजे हिंदूंचा रंग, पांढरा रंग म्हणजे इतर समाजांचा रंग. अशा रंगामध्ये हा तिरंगा बाटला गेलेला नाही. हा तिरंगा म्हणजे शांततेचं प्रतीक आहे, आपल्या देशाची अस्मिता आहे आणि आपल्या देशाची अस्मिता आपल्या भाजपच्या उमेदवारानं बेळापूरच्या सभेमध्ये हिरव्या रंगाला मुस्लिमांचा रंग समजून सापाची उपमा दिली. मग त्याला हिंदूला केसरी साप म्हणायचं होतं का? पांढरा रंग म्हणजे उरलेले इतर समाजातील लोक असे समजायचे होते का? म्हणजे असं समाजामध्ये भेदावरून या ठिकाणी मताचं डायव्हर्शन करायचं. एकीकडे शाळेमध्ये शिकवलं जातं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि दुसरीकडं इलेक्शन आलं की ते बांधव बाजूला राहतात आणि हा हिंदू, हा मुस्लिम, हा शीख, हा ईसाई असं बटवारा केला जातो. काहीतरी मिळवायचं असलं की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब भाई भाई असं म्हणायचं आणि इलेक्शन आले की यांच्यामध्ये फोड करायची, ताटातूट करायची, ह्यांच्यात भांडणं लावायची
आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. त्यामुळं आता इथं उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांना मला विनंती करायची आहे की ह्यांची जी राजकीय पोळी आहे ही भाजायच्या ऐवजी आपल्याला करपवून टाकायची आहे. त्यांना खाता आली नाही पाहिजे. अशा पद्धतीने सर्व समाज बांधवांनी या उपस्थित पत्रकार परिषदेमध्ये एक निश्चय करायचा आहे की ज्यांनी आपला महाराष्ट्र, आपला देश गुण्यागोविंदानं राहत असताना, भावभावाप्रमाणे राहत असताना त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करून, दुफळी निर्माण करून राजकीय वातावरण तापवलं जात असेल, ना बटेंगे ना कटेंगे, एक है तो सेफ है, उगीच असले नारे द्यायचे. अरे बाबा आम्ही सेफ आहे, आम्ही सुरक्षित आहे, आम्ही सुखानं जगतोय, बटेंगे ना कटेंगे वगैरे असे नारे देऊन तुम्ही उगीच आमच्यामध्ये ताटातूट करू नका. आम्ही सुखाचं जीवन जगतोय, सुखानं जगू द्या. तुम्ही आमच्यासाठी विकासाच्या कोणत्या योजना इथं आणणार, तुम्ही देशाला किंवा राष्ट्राला कोणत्या उंचीवरती नेऊन पोचवणार. तुम्ही आज सत्ता मिळवण्यासाठी हा पक्ष फोडताय, तो पक्ष फोडताय, हा आमदार फोडताय. आम्ही भरलेल्या टॅक्सच्या पैशातून त्यांना 50-50 खोके देताय. तुमची राजकीय पोळी तुम्ही भाजून घेताय आणि जनतेला तुम्ही वाऱ्यावरती सोडताय. 15-15 लाखाचे आश्वासनं देता, महिलाच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकता, तात्पुरतं त्यांना खुश करता, त्यांच्याकडून 5 पट पैसे वसूल करता महागाई वाढून. हे सगळं आता जनतेला दिसतं आहे. जनता आता शून्य झालेली आहे, सगळ्यांना हे समजतं आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या विचाराचा, पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा जपणाऱ्या पक्षाला या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि तो पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीचा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे, या पक्षाचे जे उमेदवार आहेत आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांना आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांनी एकमत करून या ठिकाणी निवडून द्यायचं आहे, असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हा जो तुमचा त्यांचा मनसुबा आहे, हा मनसुबा आपल्याला हाणून पाडायचा आहे आणि आपल्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून देऊन आपली ही जी राज्यघटना आहे, ही जी धोक्यात आणण्याचं काम हे भाजपवाल्या लोकांकडून केलं जातं आहे. त्यांनासुद्धा सत्तेवरून खाली खेचायचं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली की देशातसुद्धा परत आपल्या महाविकास इंडिया आघाडीचंच सरकार त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आपल्या भविष्यासाठी, आपलं संविधान वाचवण्यासाठी, आपल्याला सुख शांती समाधान आणि शांततेने जगता येण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच या ठिकाणी निवडून द्यावं, अशी या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो. आणि आजची पत्रकार परिषद या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.